कन्या राशीवाल्यांनो, पुढचे काही दिवस तुमचं नशीब पूर्णपणे बदलणार आहे. गुरुग्रहाची कृपा तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडवणार आहे की तुम्हीही थक्क व्हाल. नशिबाच्या चाकापेक्षा कर्माची गती मोठी असते, पण जेव्हा कर्म आणि ग्रहांची साथ मिळते तेव्हा शून्यातून विश्व निर्माण होते. कन्या राशीच्या जातकांसाठी एप्रिल 2026 हा महिना केवळ कॅलेंडरवरील एक नवीन पान नसून तुमच्या आयुष्यातील एका सुवर्ण काळाची नांदी आहे. गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेला मानसिक संघर्ष आणि कामातील अडथळे आता दूर होऊन यशाचा मार्ग मोकळा होणार आहे. एप्रिल महिन्यात कन्या राशींच्या पत्रिकेत ग्रहांची स्थिती अतिशय अनुकूल आहे. तुमचा राशीस्वामी बुध आणि भाग्याचा कारक मानला जाणारा गुरु यांची युती तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणेल. गुरुग्रहांचे वक्री भ्रमण संपून जेव्हा तो शुभदृष्टी टाकेल तेव्हा तुमच्या अडकलेल्या कामांना वेग येईल. हा काळ वेट अँड वॉच कडून ॲक्शन मोडमध्ये नेण्याचा आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत देणारा आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. व्यवसायात असलेल्या लोकांसाठी नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल. विशेषतः जे लोक तांत्रिक क्षेत्र आणि शिक्षण किंवा सल्लागार क्षेत्रात आहेत त्यांना परदेशातून नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी धनवर्षावाचा ठरू शकतो. जुनी दिलेली कर्जे परत मिळतील. शेअर मार्केट आणि ट्रेडिंगमध्ये रस असलेल्या लोकांसाठी ग्रहांची साथ उत्तम आहे, परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यायचा. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण मिळवल्यामुळे तुमची बँक शिल्लक वाढताना दिसेल. मिळकत कमी आणि खर्च जास्त हे समीकरण आता बदलून बचत जास्त होईल. तुमच्या आयुष्यातील संघर्ष हळूहळू कमी होतील. जे प्रश्न तुम्हाला सतावत होते त्यांची उत्तरे मिळू लागतील. तुमच्या मनात शांतता आणि समाधान निर्माण होईल. आनंदाचे क्षण वाढतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि त्यातून तुम्हाला खूप आनंद मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. जर घरात काही कायदेशीर वाद किंवा जमिनीचे व्यवहार अडकले असतील तर ते या महिन्यात सुटण्याची दाट शक्यता आहे. संतती सुखाच्या बाबतीत हा महिना आनंदाची बातमी घेऊन येईल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. मित्रांकडून मिळणारी मदत तुमच्यासाठी मोलाची ठरेल. विवाहित लोकांसाठी हा महिना मधुर संबंधांचा आहे. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे बेत आखले जातील. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील आणि बोलणी पुढे सरकतील. प्रेमसंबंधात असलेल्यांनी एकमेकावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. लहान सहान गैरसमज संवादातून सोडावेत. आरोग्याच्या बाबतीत कन्या राशीच्या लोकांनी या महिन्यात थोडे सावध राहणे गरजेचे आहे. कामाच्या अतिव्यापामुळे मानसिक ताण होऊ शकतो. योग आणि ध्यानाचा आधार घेतल्यास मन शांती लाभेल. पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे बाहेरील अन्न टाळून घरच्या साध्या अन्नाला प्राधान्य द्यावे. या महिन्यातील सकारात्मकता वाढवण्यासाठी खालील उपाय आवर्जून करावेत. दररोज सकाळी उठल्यानंतर काही मिनिटे शांत बसून नामस्मरण करा. एखादे साधे स्तोत्र नियमित म्हणा, उदाहरणार्थ ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या कुलदैवताचे नामस्मरण करा. यामुळे तुमच्या मनातील भीती आणि चिंता कमी होईल. या काळात तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकवण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कौशल्यामुळे वाढ होईल. तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागाल. तुमच्या आत असलेल्या क्षमतांचा उपयोग करून तुम्ही मोठे यश मिळवू शकता. गुरुचरित्र वाचन शक्य असल्यास गुरुचरित्रातील काही अध्यायांचे वाचन करावे. स्वामी समर्थ नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करावा. दान धर्म गुरुवारी गरजू व्यक्तीला पिवळ्या वस्तू किंवा अन्न दान करावे. यामुळे कुंडलीतील गुरु ग्रह अधिक बलवान होतो. थोडक्यात सांगायचे तर एप्रिल महिना हा कन्या राशीसाठी परिश्रमाचे फळ देणारा महिना आहे. संकटाचे डोंगर आता बाजूला होऊन आनंदाची सरी बरसणार आहे.
फक्त स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि संधीचे सोने करा. हा काळ तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. त्यामुळे भीती सोडा, आत्मविश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. गुरुची कृपा तुमच्यावर आहे. फक्त तुम्हाला योग्य दिशा निवडायची आहे. आपण जे काही पेरतो तेच उगवतं. त्यामुळे चांगले कर्म करा आणि सकारात्मकतेने पुढे चला. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र हे आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी असते, पण अंतिम यश हे आपल्या कष्टावरच अवलंबून असते. कन्या राशीच्या या सविस्तर राशीबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्या आयुष्यात सध्या कोणते बदल जाणवत आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देतात. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या कन्या रास असलेल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.